नमस्कार, कोकण कन्या साहित्यामध्ये तुमचं स्वागत आहे। तर आज टमाटरचं सार बनवते मी। मस्त झटपट अशी रेसिपी आहे। तर चला पटकन आपण तयारीला लागूया आणि टमाटरचा सार बनवूया। इथे बघा टमाटर घेतलेत मी। तर आपण पहिले ना उकडून घ्यायचं आहे। त्याच्यासाठी मी आता कुकरला लावते आणि त्याला 3 शिट्ट्या काढून घेते। तर आपण पहिल्यांदा याला कुकरमध्ये लावूया। बघा त्याचं हे काढून घेऊया। तेव्हा टमाटरचा मागचा भाग काढून घेतला। तर याच्यामध्ये आपण थोडं बीट घालायचं आहे। बीट घातल्याने बीटाचा जो कलर आहे तो टमाटरच्या सारामध्ये छान असा उतरतो। त्याच्यामुळे आता बीट घालून आपण ह्याला 3 शिट्ट्या करून घेऊया। इथे बघा टमाटर आणि बीट आपण उकडून घेतले। आता याची साल काढून आपण मिक्सरमध्ये वाटून घेऊया। याची बघा साल अशी काढायची आहे। इथे बघा मिक्सरमध्ये आपण आता बीट टाकलंय आणि टोमॅटो टाकलंय आणि याच्यामध्ये आपण हे उकडवलंय तो पाणी याच्यामध्ये घालायचं आहे। आणि याच्यामध्ये ओलं खोबरं घालायचं आपल्याला, धना, मिरची घालायची, त्याच्यानंतर 2-3 लसणीच्या पाकळ्या टाकायच्या, आलं घालायचं आणि याला आता मिक्सरमध्ये वाटून घेऊया आपण। इथे बघा आपण टमाटरची अशी प्युरी बनवून घेतली। तर आता आपण याला गाळून घेऊया। हे बघा छान अशी प्युरी तयार झाली। आता चाळणीमध्ये आपण गाळून घ्यायचं याला। बघा अशा पद्धतीने याची प्युरी काढून घ्यायची आपल्याला।
इथे बघा आपण असं गाळून घेतलं. आता याला खमंग अशी फोडणी देऊया. बघा कढई ठेवली, त्याच्यामध्ये तेल घालून घेऊया. याच्यामध्ये आपल्याला राई घालायची आहे. त्याच्यानंतर जिरं टाकायचं आहे, लसणीच्या पाकळ्या घालायच्या, कढीपत्ता घालायचा, हिंग घालायचं आहे. आणि आता आपण जे प्युरी केले ते याच्यामध्ये घालून घेऊया. याच्यामध्ये आता आपण मसाले घालून घेऊया. हळद घालूया. मिरची पावडर कमीच घालायची कारण आपण वाटणामध्ये ऑलरेडी हिरवी मिरची घेतलेली आहे. त्याच्यानंतर थोडा गरम मसाला घालायचा आणि आता याला एक उकळ काढून घेऊया. ते बघा उकळले. आता याच्यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालून घेऊया.